तुम्ही मेहनत घेता, खतं घेता, झाडंही बहरतात, पण फळं कमी येतात. तर का? कदाचित चूक खताच्या वेळेत आहे. तर आज आपण बघणार आहोत फळझाडांना खतं कधी द्यावं, किती द्यावी आणि कोणत्या टप्प्यावर दिलं तर उत्पादन दुप्पट होऊ शकतं. आपल्या शेतीविषयक बोलू काही चॅनलवर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. तर बऱ्याच वेळा काय करतो शेतकरी खत आधीच टाकतात. एक काम म्हणून उरकून टाकतात. पण त्यावेळी झाड अजून त्या खताचा उपयोग घेण्यासाठी तयार झालेलं नसतं. परिणामी काय होतं? जर पाऊस आला तर खत वाहून जातं आणि नाही आला तरी उन्हामुळे त्यातले काही घटक उडून जातात. आणि अशा अवेळी घातल्याने काय होतं? झाडावर उलट ताण येतो. त्यामुळे फुलं गळतात, फळधारणा कमी होते आणि आपला वर्षभराचा खर्च पण वाया जातो. तर आपल्याला खत देण्याची योग्य वेळ ठरवण्यासाठी आपल्याला झाडाचं जीवनचक्र समजावं लागेल. तर आपण मुख्यतः संत्रा आणि मोसंबी याच फळांबद्दल आज बोलणार आहोत. कारण आपल्याकडे मुख्यतः म्हणजे काटोल, वरुड, नागपूर या इकडे जनरली संत्रा आणि मोसंबीच जास्त असते. तर काय आहे, कोणते टप्पे असतात? बहार टप्पा. तर यामध्ये काय असतं? झाड नव्या पालवीसह फुलं तयार करतं. दुसरा असतो फळधारणा टप्पा. फुलापासून लहान लहान फळं बनतात. आणि तिसरा टप्पा असतात फळं मोठी होतात आणि गोडी साठते. तर प्रत्येक टप्प्यावर काय असतं की झाडाची भूक वेगवेगळी असते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळी खतं आणि वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये देणं गरजेचं असतं. तर आपण आज पाहणार आहोत संत्रा आणि मोसंबी यासाठी सुरक्षित डोस, तोही प्रौढ झाडासाठी म्हणजे 6 वर्षाच्या समोरच्या झाडासाठी. छोटं झाडं असलं तर त्याचा डोस कमी करायचा. तर पहिला डोस काय असतो? बहार टप्प्या. तो कधी द्यायचा असतो? जूनच्या मध्यामध्ये. दुसरा डोस असतो फलधारणा टप्प्याचा, ऑगस्ट ते सप्टेंबर. आणि तिसरा डोस असतो फळवाढ टप्प्यामध्ये. तर फळधारणेनंतर जनरली 60 ते 90 दिवसांनी तो सुरू होतो आणि आपली जे फळं असतात हिरवट असतात पिवळी होण्याच्या आधी, म्हणजे अजून वाढ होत असताना द्यायचा असतो. आणि एक आपण अंबिया बहार घेतो, हिवाळी बहार, त्याला अंबिया बहार म्हणतो. त्याला आपण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये द्यायचा, पण त्यावेळेस मात्र अगदी हलका डोस द्यायचा, नाहीतर झाडं खराब होऊ शकतात. तर बहार टप्पा. तर या टप्प्यात आपण कोणते खतं द्यायची? आपण सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही खतं द्यायची. आणि सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं मिक्स करून नाही द्यायचे. तर सेंद्रिय खतामध्ये काय द्यायचं? शेणखत प्रत्येक झाडाला 10 ते 15 किलो, व्हर्मी कंपोस्ट 3 ते 5 किलो, निंबोळी पेंड 2 किलो, युरिया 200 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 300 ग्रॅम आणि पोटॅश 100 ग्रॅम. आणि या टप्प्यावर फवारणी करायची झिंक सल्फेटनी 2 ग्रॅम प्रति लिटर. त्यात चुना टाकायचा 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर. मग दुसरा टप्पा काय असतो की हा चुना याच्यासाठी टाकतात की त्याचा pH वगैरे मेंटेन व्हायला पाहिजे. दुसरा आहे फळधारणा टप्पा. त्यामध्ये काय द्यायचं असतं? वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत 5 किलो, अझोटोबॅक्टर 50 ग्रॅम, मूर ऑफ पोटॅश 200 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम. आणि या टप्प्यावर बोरॉक्सनी फवारणी करायची असते, कारण या टप्प्यावर त्याला झाडाला याची जास्त गरज असते आणि कीड वगैरे पण लागू नये. तर बोरॉक्स किती घ्यायचं? 5 ते 7 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा सोल्युबल बोरॉन 2 ते 3 ग्रॅम प्रति 10 लिटर. मग येतो फळवाढ टप्पा, जो फळधारणेनंतर 60 ते 90 दिवसांनी येतो. तेव्हा परत शेणखत 5 ते 8 किलो, लाकडी राख 1 ते 2 किलो, मूर ऑफ पोटॅश 250 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम. आणि यावेळेस मायक्रोन्यूट्रिएंट मिक्सनी फवारणी करायची आणि ती 1.5 ग्रॅम प्रति लिटर. तर काय हे शेतकरी मित्रांनो, हे सर्व डोस प्रति
प्रौढ झाडासाठी दिले आहेत. जास्त खत दिल्यामुळे जळणे, पाने पिवळी होणे, फुले गळणे होऊ शकतं. नेहमी वजनाने मोजून द्या. आणि जनरली तर काय करायला पाहिजे की मातीची तपासणी करूनच डोस ठरवायला पाहिजे. कारण कुठल्या मातीत कुठले घटक आहेत हे माहिती असलं त्यानुसार डोस कमी जास्त होतात. पण आपण जनरली आपल्या इकडे नाहीच करत. फार कमी शेतकरी मातीची तपासणी करत असेल. त्यामुळे हे डोस आहे ते ॲव्हरेज आहे. त्यात तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. जास्त तर नाहीच करायचं, कमी केलं तरी चालेल. तर काय असतं की समजा हे आपण या कॅलेंडरनुसार सगळं द्यायचं असतं. पण आपल्याला कधी आपला वेळ चुकते, कधी कोणाला वेळ मिळत नाही किंवा कधी कधी आजचं उद्यावर आपण ढकलतो. तर असं वेळ चुकल्यास काय होते, तर वेळ चुकल्यास आपण खत तर देतो, पण वेळ चुकली तर काय होतात, फुलं गळतात. आणि मग राहिलेल्या फुलांना फळं आलेही तरी ते फळं लहान राहतात आणि त्यात गोडी आणि चव त्याची कमी होते. हे सगळं तर ठीक आहे, पण पुढच्या वर्षीच्या बहारासाठी सुद्धा ताकद उरत नाही. त्यामुळे काय होतं की कधी कधी 2-3 वेळा बगीचे येतात आणि आपले झाडं अगदी खराट्यासारखी होतात. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाद देणे खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण खाद देतो आणि काय होतं, खताचा पैसाही वाया जातो आणि मेहनतीही वाया जाते. म्हणून आपण जर योग्य वेळी खाद दिलं तर काय होईल, आपलं उत्पादन नक्कीच 20 ते 30% वाढतं. फळाचा आकार आणि वजन वाढतं, म्हणजे दर्जेदार फळं होतात. गोडी रंग चांगला येतो आणि आपलं झाड दीर्घकाळ निरोगी राहतो. आपला बगीचा आपल्याला खूप दिवस उत्पन्न देत राहतो. म्हणजे आपण झाडाची काळजी घेतली, योग्य काळजी घेतली तर झाडही आपली काळजी घेतो, म्हणजे आपल्याला नियमित उत्पादन देतो. तर शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बोरॉन, झिंक आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स फवारणीचे डोस काळजीपूर्वक मोजा. जास्त डोस टाळा, कारण त्यामुळे झाडाचे नुकसान होऊ शकते. आणि नेहमी स्थानिक कृषी तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा. ते कृषी तज्ज्ञ जे आहे ते सरकारने आपल्यासाठीच ठेवलेले असतात. तर आपण आपल्या मनाने देण्यापेक्षा, आपल्या मनाने तर देतोच आपण नेहमी, पण एक सल्ला त्यांचा घेऊन घ्यायचा. त्यामुळे आपल्याला वैज्ञानिकदृष्ट्या आपण योग्य दिशेने जातो आणि योग्य औषधाचा, खतांचा वापर करतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी शेतीविषयक बोलू काही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. आणि तुम्ही वापरत असलेल्या खतांची माहिती कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि मलाही अधिक माहिती मिळेल. तर नमस्कार, धन्यवाद.